शुभ सकाळ. कशा आहात? बरे आहात का? मी पण मस्त मजेत आहे आणि आली आहे कामावर. त्यामुळे चला एक व्हिडिओ काढा आणि सकाळी सकाळी वेळ भेटत नाही मला घरामध्ये आवडावं लागतं घरातलं सगळं, त्याच्यामुळं वेळ नाही भेटत. जसा वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ टाकत आहे, काढत आहे. तर नक्की बघत जा, नक्की सपोर्ट करा आणि रोज रोज व्हिडिओ येणार आहेत. आता एक दोन तरी रोज रोज येणार आहे. आता मनावर घेतलेला आहे, म्हणजे रोज रोज पहिले टाकत नव्हते व्हिडिओ, म्हणजे कंटाळा करायची, पण आता रोजच्या रोज येणार आहेत व्हिडिओ. तर कसे वाटतात ना काय नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि दीपावली आहे आता. चला बघा, दुपारी आता आले आहे घरी मी आणि आता खूप ऊन आहे. तर आता मी आणलं आहे थंड पाणी आणि मस्तपैकी लिंबू सरबत करणार आहे मी. लिंबू पण आणले बघा 10 रुपयाचे 4 मस्तपैकी. अशा तर बाजारात घ्यायला गेलं ना तर 10 रुपयाचे 2च देतात. तर ट्रेनमध्ये घेतलेत मी 10चे 4 घेतले. तर म्हटलं चला मस्तपैकी लिंबू सरबत बनवायचं आणि थंड थंड प्यायचं उन्हाचं. तर चला, आणि येताना अंडी पण घेऊन आले. ऑमलेट करायचं आहे, जेवण करायचं आहे, पण पहिली मी फ्रेश होणार आहे. आणि खूप थकले मी, उन्हाने खूप त्रास होतो डोळ्याला पण डोक्याला पण. त्याच्यामुळे थोडं आता म्हटलं फ्रेश होते अगोदर आणि नंतर बाकीचं काम राहिलेलं आता निवांत. अगोदर काम करत राहिलं ना तर मग ते थकवा येतो जास्तच. अजून आपण बाहेरून पण कामच करून आलेलं असं घरी आल्यावर पण काम करणं म्हणलं का लई जीव टाकतो. त्याच्यामुळे मी पहिलं फ्रेश होणार, लिंबू सरबत पेते करून अगोदर, नंतर जेवण करते. सकाळी भेंडी आणि चपाती बनवलेली आहे, पण भेंडी चपाती तर मला खाऊ नाही वाटायची. भेंडी माझ्या नराड्याच्या खाली उतरायची नाही भेंडी, काय करावं, पण केली. आता म्हटलं बाजारातून आणली तर कशाला टाकून द्यायची, त्याच्यामुळे केली. तर भेंडी मला तशी खाऊ नाही वाटायची ना, त्याच्यामुळे मी अंडे आणले 2 आणि मस्तपैकी आमलेट बनवणार. मग आमलेटासोबत भेंडी थोडीशी खाल्ली तर काही हरकत नाही ना, पण फक्त भेंडी म्हटलं का मग खाऊ नाही वाटत. फक्त भेंडी म्हटलं सुट्टी काय करता. आणलेत फक्त 2च अंडे आणलेत आणि मग 2च अंड्याचं आमलेट करणार आणि चपाती भेंडी आणि आमलेट खाणार. तर मला राहू द्या, 2 अंड्याचंच आमलेट करणार मी छोटंसं. आणि 2च चपात्या खाणार, फक्त जास्त नाही खाणार. आणि पहिलं लिंबू सरबत पिते, फ्रेश होते, आंघोळ करते आणि नंतर मग अंड्याचं आमलेट बनवते. आणि जास्त काय मी जेवणार नाही, फक्त 2 चपात्या खाणार आहे. आणि 2 अंड्याच्या आमलेटसोबत 2 चपात्या बस झाल्या ना, तर बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे मी 2 चपात्या खाणार, जास्त नाही खाणार. तर चला मी पहिली फ्रेश होते आता आणि नंतर तुमच्याशी बोलते. सगळ्यांना आता चांगलं वगैरे झाले आहे, माझी फ्रेश झाली आहे मस्तपैकी. पाणी वगैरे भरून ठेवलं, बकेट टाकी भरून ठेवली, आंघोळ झाली, कपडे धुतले आणि मस्तपैकी आता बसली आहे. तर आता अजून तर जेवण करायचं आहे. तर आता थंड पाणी आणलं होतं, मटका आहे बरं का, पण मटक्यामध्ये काय गरम पाणी होते, जरा थंड होत नाही ना. ग्लास घेऊन येते, सरबत बनवते. चला आता 2 ग्लास घेतले. असं करायला पाणी. पाणी टाकते, नंतर साखर टाकते, 1 ग्लास करते बस झालं. दिसत आहे का ग्लास वगैरे घेतलेली मी, हे बघा.
साखर टाकते. साखर भरायची डब्यामध्ये आहे, किराण्यामध्ये भरलेली. थंड थंड सरबत. रस आहे का पण लिंबामध्ये? 10चे 4 दिले. बघू आता कसं होते. एक टाकलं अख्खं लिंबू. छोटे काही ते मोठे मोठे नाही. चला साखर पण टाकली आणि आपण आता मस्त थंड थंड सरबत पिणार. तुम्ही पण प्या, ऊन खूप आहे. फ्रीजच्या पाण्याचं करा, नाहीतर मटक्यातल्या पाण्याचं करा. माझ्याकडे मटकं आहे पण गरम पाणी होत आहे, थंड नाही होत. घ्यायचं आहे मला आता नवीन एक दुसरं, पण माझ्याकडे आहे ते लाल मटका आहे. त्या लाल मटक्यामध्ये काही पाणी गरम गार होत नाही, म्हणून मला काळं घ्यायचं आहे. काळं शोधते, काळा मटका. गावाकडं थंड पाणी होतंय मटक्यामध्ये, एकदम झाडाखाली ठेवायचं लिंबाच्या, छान एकदम थंड पाणी होते. फ्रीजच्या पाण्याला काय करतात, एवढं छान पाणी होते, मस्त थंड. काय करायचं. आणि फ्रीजचं पाणी चांगलं नाही बरं का पिल्यालं, थंड आपण होतं थंड, पण ते चांगलं नसतं. ते लाईटवर गरम झालं, गार झालेलं असतं ना, त्याच्यामुळे ते ताण जात नाही त्याने. किती पाणी प्या आपण, ते पिऊ नाही वाटत. आणि मटक्यातलं पाणी प्या बरं तुम्ही, किती चांगलं लागतं. पोट भरतं लगेच एक ग्लास पिलं तरी. असं असतं, ओरिजिनल ते ओरिजिनल राहतं. काय करतात. आणि थंड पाणी आणलं, हे फ्रीजचंच आहे ना, बिसलरी. काय करता, नसल्यावर घ्यावंच लागतंय, पिवाच लागतंय. काय करायचं. ओरिजिनल इकडे पुढं भेटणार आहे आपल्याला, गावचं पिऊ मग त्याला. आणि झालं. बरोबर एक ग्लास झाले बघा. पिऊ का आता मग? किती तुम्ही पण करून प्या लिंबू सरबत. भारी वाटलं. पोट भरलं, एका ग्लासामध्ये पोट भरलं. बरं वाटलं जरा थंड लिंबू सरबत केलं तर. बाहेर नाही मला पिऊ वाटत लिंबू सरबत. सगळे लोक येतात त्याच ग्लासाने पितात, घेऊन जातात. मला आवडत नाही ते बाहेर लिंबू सरबत, कधीच पित नाही बाहेर. लोक किती पिते जाताना येताना, कोणाचं, पण आपल्याला नाही आवडत ते. कधी पित नाही मी. आता ही पहिली बार तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असता लिंबू सरबत हाच बनवलं. बाहेर किती लोक पितात गरमीचं लिंबू सरबत. ह्याच ग्लासाने 100 जण पिऊन जातात, काचाच्या ग्लासाने. आणि ते काय धुतेत का घासतेत का चांगले, काय नाही. ते लोक धुत नाही, घासत नाही, काही नाही. ते काय करतात, असे बघते बादलीत बुडवतात, असे वर काढून असेच ठेवते. त्याच्यामुळं आपल्याला ते काही आवडत नाही. आपण लिंबू सरबत बाहेर पित नाही, आवडत नाही आपल्याला.
चला उन्हातून आले, बरं वाटलं जरा. 3 वाजत आले. आता जेवण करायचंय. लिंबू सरबत पेले, आता पोट जरा भरलंय माझं. आमलेट, आता लिमलेट पेले, आता आमलेट बनवायचंय. गावाला काय म्हणते लिमलेट, आपण म्हणतो इकडे लिंबू पाणी, लिंबू सरबत. गावाला काय म्हणते लिमलेट, कोणी म्हणतात जुने लोक लिमलेट. पण आता मी लिमलेट पेले, अजून आता आमलेट बनवायचंय आणि खायचं. तर चला. काय करता जायचे बरेचसे. आणि गावाला तुम्हाला एक सांगते, गावाहून येताना जाताना मी कधी बाहेर वडापाव, समोसा पाव हे कधीच घेत नसते. अजून काय असतं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन मी. आता व्हिडिओ मोठा होतोय. गावाहून येताना पण मी 2 चपात्या आणि शेंगदाण्याची चटणी गाव आहे ना मी सोबत आणत असते. आणि मी बाहेरचं ते लोकांचं वडापाव, समोसा पाव, भजे पाव ते घेऊन येतात, ते मी कधी खात नाही. ते पण नाही आवडत मला. सांगेन मी आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला का नाही आवडत, कसं काय. आणि तुम्ही पण प्रवास करीत असताना तर तुम्ही पण बाहेरचं कधी घेत जाऊ नका. आपल्या घरातून चटणी, मिरची, चटणी, भाकरी, चपाती काही काय ना आपल्या घरातूनच न्यायचं, घरचंच खायचं आपलं. नाही तर तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं असेल तर हॉटेलमध्ये उतरून तुम्ही जाऊ शकता आणि हॉटेलमध्ये जेवण करू शकता तुम्ही. पण ते लोक असे ट्रे घेऊन येतात ना, असं त्यांच्याकडून वडापाव घ्या, समोसा घ्या, भजी घ्या, हे त्यांच्याकडून कधीच घ्यायचं नाही. म्हणजे तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार का नाही घ्यायचं ते. मी तर कधी घेत नाही बाबा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगते. चला बाय बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आता. आणि आत्ताचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हा तुम्ही नक्की सांगा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कारण बाहेरचं समजा आपण वडापाव, समोसा पाव ते असं भजे वगैरे येतात ना, तर ते का नाही घ्यायचं, कशामुळं नाही घ्यायचं, तर हे तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला पण माहिती असणार आहे, तरी तुम्ही घेत असलात ना तर तरी आता इथून पुढे तरी नका घेत जाऊ. तर हे तुम्हाला सांगणार आहे मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आता.